अकोल्यामधल्या उगवा गावामध्ये पाण्याला सोन्याचं मोल आलंय आणि याचं कारण गावात असलेली तीव्र पाणी टंचाई। नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी येतं, त्यामुळे गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे आणि हेच विकत घेतलेलं पाणी चोरीला जाऊ नये म्हणून गावातील प्रत्येक घरामध्ये पाण्याच्या टाक्यांना कुलपं लावण्यात आली आहेत। कुलूपबंद पाण्याच्या माध्यमातून दुष्काळाचा एक अत्यंत भेसूर चेहरा समोर आलाय। पाहूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। एखाद्या तिजोरीला कुलूप लावून ठेवावं तसं हे लोक पाण्याच्या टाकीला कुलूप लावतायत, कारण इथं सोन्यापेक्षा पाण्यालाच अधिक मोल आहे। पाण्याच्या टाकीला कुलूप लावणारं हे गाव आहे अकोला जिल्ह्यातलं उगवा। $15,000 लोकसंख्येचं हे गाव सध्या पाणी टंचाईमुळे त्रस्त आहे। महिनाभरानंतर नळाला पाणी येतं, ते सुद्धा अगदी थोडा वेळ। त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे। 600 ते 700 रुपयांना छोटा टँकर मिळतो, त्यामुळे विकत घेतलेलं पाणी चोरीला जाऊ नये म्हणून टाक्यांना अशी कुलपं लावली जात आहेत। आम्हाला खूप त्रास आहे, इतकं कंटाळलो की गाव सोडून जा। आणि दीड 2 महिने नळ येत नाही आणि ढोकळ्याचं पाणी प्यायला लागते। 600 रुपये टँकरनं टँकर घ्यायला लागते विकत। आता जमीनचं आम्ही शेतीचं काम करतो, मजुरी करून पोट भरायला लागते। मग आता हे पोरं आजारी पडतात। ढोकळ्याचं पाणी, ढोकळे दिसले गाळून किती काही प्या, महिन्याचं पाणी आम्हाला प्यायला लागते। काय करा, आमच्या पोराचे लग्न होऊन नाही राहिले म्हटलं, पोरी देत नाहीत आमच्या उगव्यात, कारण की म्हणतात पाण्याची टंचाई आहे। हापशा आहेत म्हटलं गावात, हापशाईले पाणी नाही आहे। हापशा अशा आहेत की खाली जर हापशीची दांडी गेली तर वर छात्याला लागते, पण ग्लासभर पाणी पडत नाही। हापशीवर जावं लागते, माणूस ढोरईवर जाते म्हटलं। एवढी गरीब परिस्थिती आहे म्हटलं की त्या डबकीत आम्ही खारं पाणी दिवसभर पिते तो माणूस, आणि संध्याकाळी मंगेट डॉक्टरच्या दवाखान्यात सलाईन लागते। उधार देते ते, कधी पैसे द्या म्हणतात, पण आम्हाला पाणी पहिले आणायला लागते हापशीचं। महिन्यातून 1-2 वेळा म्हणजे नळ येतात तर लॉक लावून आम्ही शेतात जातो म्हटलं। लॉक का बरं लावताय? लॉक चोरी जाते ना पाणी, त्याच्यानं आम्हाला लॉक लावायला लागतात। आम्ही शेतात गेलो की अर्धी टाकी दिसते कधी कधी। म्हणजे टाकीसोबत तुम्हाला कुलूपही विकत घ्यायला लागते का? हो विकत घेतो आम्ही, कुलपही पण विकत घ्यायला लागतात। 3 टाक्या तर 3 कुलप विकत घेतले का? हो। या गावामध्ये पाणी पुरवठा योजना आल्या खऱ्या, पण त्याचं पुढे काय झालं ते तुम्हीच पहा। अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात उगवा गाव येतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख हे तिथले आमदार आहेत। खारपान पट्ट्यातील 69 गावांसाठी 219 कोटींची योजना मंजूर झाली। नंतर या योजनेला स्थगिती मिळाली। सध्या कार्यरत असलेली खेडी पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे। 2 महिन्यापासून या गावामध्ये नळ येत नाही। ग्रामपंचायतचा कोणताच स्वतंत्र पाणी पुरवठा म्हणजे आम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर आहोत। ग्रामपंचायतनं अजून कोणतंच पाऊल उचललं नाही आहे। शासनाचा आजपर्यंत जो निधी आला तो कुठे गेला काय माहिती, फक्त कागदोपत्रीच तो निधी पूर्ण झालेला आहे। हापशे आहे तर तुम्हाला दाखवल्यास मी, ते हापशेला पाणी नाही आहे साहेब, आम्ही ते पाणी प्यायला घेऊ शकत नाही। आणि आता जे मागं एक योजना आणली होती, आमच्या फाट्यावर बोरही मारलेली आहे, पण त्या बोरचा ₹1,00,000 निधी ग्रामपंचायतनं खर्च केला, पण अजून एक बूंद ही पाणी आम्हाला, एक घोट सुद्धा पाणी या ग्रामपंचायतनं आम्हाला पाजलं नाही आहे। कोरडे ठाक पडलेले नळ, टाक्यांना लागलेली कुलूपं, गावकऱ्यांचे पाणावलेले डोळे आणि व्यक्त होणारा संताप, हे सगळं काही सांगून जातोय। पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करणाऱ्या उगवा ग्रामस्थांची समस्या मायबाप सरकार समजून घेईल आणि आता उपाययोजना करेल हीच अपेक्षा। उमेश अलोणे, ABP माझा, अकोला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।